मनसे अध्यक्ष राज ठाकरे येत्या 9 मार्चला आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत आणि याच वेळी आगामी लोकसभा निवडणुकीत कोणासोबत जाणार हे सुद्धा जाहीर करण्याची दाट चिन्ह आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 13वा वर्धापन दिन सोहळा शनिवारी अर्थात 9 मार्चला आहे। संध्याकाळी ठीक 5 वाजता रंगशारदा हॉलमध्ये हा सोहळा सुरू होईल आणि यावेळी राज ठाकरे मनसे कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत आणि त्यामुळे लोकसभा निवडणुकीकरता राज ठाकरे यांची भूमिका नेमकी काय असेल हे येत्या 9 मार्चला स्पष्ट होणार आहे। याविषयी अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांच्याकडून। अक्षय, का अधिक माहिती या संदर्भात 9 तारखेला मनसेची भूमिका स्पष्ट होणार आहे? लागवी आपण गेल्या अनेक दिवसांपासून बघितलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची निवडणुकीची भूमिका 2019ची काय असणार आहे याकडे लक्ष लागलं होतं। वेळोवेळी अनेक चर्चांना उधाण आलं होतं की राज ठाकरे राष्ट्रवादीसोबत जाणार, राज ठाकरे आघाडीमध्ये सहभागी होणार। या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर मात्र अधिकृतरित्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं कुठलीही भूमिका स्पष्ट झाली नव्हती। राज ठाकरे आणि शरद पवार यांच्या भेटी झाल्या, यासोबत राज ठाकरे आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची सुद्धा भेट झाली। मात्र या भेटीमध्ये नेमकं काय झालं, ईशान्य मुंबई संदर्भात मनसेनी जागा मागितली अशा प्रकारची माहिती होती। मात्र या सगळ्यांचं नेमकं झालं काय आणि मनसेकडनं का अजूनपर्यंत भूमिका जाहीर केली जाऊ शकली नाही? आघाडीत येण्यासाठी काँग्रेसच्या काही म्हणजे अमराठी नेत्यांचा विरोध हा राज ठाकरे यांना कायमस्वरूपी राहिलेला आहे, नेहमीच राहिलेला आहे। त्यामुळं यामुळं कुठतरी आघाडीत सहभागी होण्यासाठी व्यत्यय येतो का? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मनसे लोकसभा निवडणूक लढणार का, आणि लढणार तर मनसेची भूमिका काय असणार आहे, या सगळ्याबाबतचा खुलासा 9 तारखेला होण्याची शक्यता आहे। 13 तारखेला वर्धापन दिन खुलासा येत्या 9 तारखेला संध्याकाळी ठीक 5 वाजता होणार आहे। त्यामुळे राज ठाकरे काय बोलणार याकडे तमाम महाराष्ट्राचं लक्ष आहे। आणि शिवसेना भाजप युतीतले नाराज राज्यमंत्री अर्जुन खोतकर आज दुपारी 3 वाजता सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचं कळतंय आणि त्यानंतर संध्याकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेणार आहेत। दोनही नेत्यांच्या भेटीनंतर नाराज अर्जुन खोतकर जालना लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायची की नाही याचा निर्णय घेणार आहेत। भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या विरोधात अर्जुन खोतकर यांनी दंड थोपटले।